वैशाली ताई, झालं बा काम आपलं. काही असो निघालं, खातं तिथं निघून गेलं. आता चला मी तुम्हाला रस पाचतो मस्त. चाल ना. तर मी उसाचाच रस पितो बा, मी दुसरं काही पेत नाही. मला की नाही आवडत नाही बाकीचं काही. मग ते लस्सी गिसी आवडते, पण ते इथं भेटत नाही ना. तर उसाचा रस पिऊन घेईन मी, जास्त काही पेत नाही. तुम्हाला जो प्यायचा आहे तो पेजा, उसाचा पेजा, नाही तर अजून काही पेजा. मी तर पायनॅपलचा पेतो बा. किती दिवस झाले वैशाली ताई आपण बाहेर आलो असं दोघी जणी सोबत. किती चांगलं वाटते. नाही तर असं यायला नाही भेटत बिचारे आपल्याला. तुम्ही जाता भाऊजी सोबत आणि मी येतो राजीवजी सोबत. मग दोघी अलग अलग जातो आपण, तर आपली मजाही नाही होत आहे की नाही. हो, हे गोष्ट खरीच आहे. बाया बाया आल्या का अलगच मजा येते. पण माणसासोबत काय, आपण गाडीवर येतो आणि जे घ्यायचं आहे ते घेतो आणि चाललं मग घराकडे. माणसं काही फिरू देते काय आपल्याला. बाया बाया आल्या म्हणजे कसं आहे, स्वतःच्या मनाने फिरते, जे घ्यायचं आहे ते घेते, असं राहते ते, म्हणून चांगलं वाटते. वैशाली ताई, आपण काय करत जाऊ, हे दोघं आता भाऊजी तर राहतच नाही समजा, पण राजेशजी नाही राहिले काही, येऊन जात जाऊ अंदामंदात फिरायले, कधी कधी नाश्ता करायले येत जाऊ बरं. आपणही काय म्हणते, आपणच काय घरातल्या घरात राहत जाऊ, कायच्या ना कायच्या बायने येऊन जात जाऊ बाहेर. आता बाईच राहते की जरासं टेन्शन, आता बैल फिरून देत जाऊ ना जरासं. हो हो, चल चल, पाहू मग नंतर, मग कधी यायचं आहे तर. आता तर मी चालली बाई गावाले, आणि हे तुझ्यासाठी थांबली होती मी. आता तू जाता म्हणतो त्या बहिणीच्या इथं, तर तेवढ्यासाठी थांबली. तू आता चालली जाय बरं, उद्या उद्या चालली जाय तू तुझ्या बहिणीच्या घरी. आता काही जास्त दिवस वाट पाहू नको, मग कधी करशील हे काम आता करून घ्या लागते. हा ना हो वैशाली ताई, पण आता काय करू, मी म्हटलं राजेशजीला थोडासा टाइम भेटा तर हे नेऊन देईन मला, पण हे कायचे नेऊन द्यायला तयार नाही. आता असं करतो, उद्या मीच चालली जातो, 2-3 दिवस तिकडेच राहतो लेखाले. मग तुम्ही फक्त थोडंसं सांभाळ जा, तुम्ही गेल्या म्हणजे मग मी तर पाहतोच. त्याची काही वाट तू पाहू नको, आपल्या आहे ना लालपरी जिंदाबाद. बस बसायचं त्याच्यात आणि चाललं जायचं. लय काही दूर आहे ना त्या बहिणीचं गाव, इच्छा इथंच आहे गणी. मग चालली जातो तिच्या तिथं. लय काही दूर नाही आहे, तसं 30 किलोमीटर आहे माझ्या बहिणीचं गाव, 30-35 किलोमीटर, खूप दूर नाही आहे. तुम्ही चालता का वैशाली त्या माझ्या बहिणीच्या घरी? चाल ना, मस्त आहे माझ्या बहिणीच्या घरी. माझी जवळ मस्त आहे बिचारे, आणि सासू मस्त आहे तिची, आणि माझी बहीण तर आहेच, तुम्ही पाहिलीच आहे. तिला तर कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे. अर्धे कामं तर सासू करून घेते, हा, आणि अर्धे कामं माझी बहीण करून घेते, आणि माझी भाऊजी करूच लागते काही ना काही काही ना काही. शेती करते म्हणाले, पण भल्ले मोठ्या मनाचे आहे. आली असती व, पण आता मला कोणी आवर सावर करायला लागते ह्या 2-3 दिवसात. तू येपर्यंत तू आली का मग मला माझ्या आईच्या घरी जायचं आहे. आता काय करू मी तिथं राहू सांग. मला काय म्हणते ते भाऊजी, तर मला नाही, मी म्हणते का चालली जाय तू, राहत जाय म्हणते. मी इकडे राहत नाही 1-2 महिने, तर तू काय नाही म्हणते इथं राहते यायचं करायला. तू चालली जात जाय म्हणते, तुला तेवढा आराम भेटते म्हणते. पण मीच नाही जात. मी म्हणतो नाही, सासूच्याच घरी राहिलेलं बरं. काय तर तिथं जाईन, लोक तिकूनही नाव ठेवते, काऊन बापा पोरगी एवढ्या दिवसाची इथंच आहे, काऊन बापा पोरगी इथंच राहते, काऊन पटत नाही काय सासू सासऱ्याच्या याच्यात, असे म्हणते. त्याच्यापेक्षा जाऊ दे ना बाई, इथं राहिलं, इथंच पण ती तकलीफ आहे आपल्याला. जराशे 2 कामच करावं लागते, आणि कामाला कोण मागा येते व. मी कामाला काही भेट नसतो, कामं किती काही आले तर मी करतो. मला फक्त डोक्यावर टेन्शन नाही पाहिजे. बरं चला, आता इथंच उशीर होईल. 1 घंटा तर पहिलेच बँकेत तुटला, त्या पिऊन तर आपला पिऊन नसूनही एवढा मोठा वेळ खाऊन घेतला. आता चला बरं, आपल्याला अजून अर्धा घंटा लागते रसगीस पेपर्यंत, ऑटो पायपर्यंत. ऑटोवाला अजून आपला थोडी पिऊन राहते काय माहित नाही, थोडी टाइम खाऊन घेऊन अजून अर्धा घंटा 1 घंटा लागते आपल्याला अजून घरी जायला. चला पटपट. हो हो, चल चल. वैशाली ताई, हे पाहू इथं उसाचाच रस आहे. चला मग आता उसाचाच रस पिऊन घेऊ. कुठे गेल्या हो तुम्ही? नाही, तुम्ही काय मागत होत्या काय? उसाचाच रस आहे म्हटलं इथं. चला मग आता उसाचाच रस पिऊन घेऊ. मला तर पायनॅपल पेलं होतं, पण आता इथं पायनॅपल काही भेटणार नाही, तर मग आता थंडगार उसाचा रस भेटेल म्हणते इथं, तर तेच पिऊन घेऊ. करू जरासा विश्रांती इथं, नाही काय? बसा मग, चला, सावली आहे मस्त, झाडे आहे बसाले, इथंच बसू आता आपण बाहेरच. त्याला माहीतच असन का मला उसाचाच रस प्यायचा आहे म्हणून तर त्यानं काय म्हणते, तर उसाचाच रसाचा भेटला आपल्याला रस म्हणते, नाही का? आता तुझ्या झालं इथं मरण, चालत नाही का तुला उसाचा रस? दुसऱ्या इकडे चाल, नाही तर तिथं पिऊ मग, दोन्ही असं एका ठिकाणी तिथं. नाही नाही, असं काही नाही, चालते मला. मला उसाचाही रस चालते, मला पायनॅपलचाही चालते, मला मोसंबीचा, संत्र्याचा, कायचाही चालते. तुम्ही ज्याचा म्हणाल त्याचा, लस्सी चालते, सगळंच चालते, मी सगळं खात असतो बा. मी कायलाच नाही म्हणत नसतो, आपल्याला फक्त खायला भेटलं पाहिजे. मी नाही म्हणत नाही वैशाली ते कायले. बरं आहे ते मग. चल मग, आता तू कुठं गेला? पाय ना रस काढणारा, पाय त्याला कुठं गेला, आवाज दे. का गयो भैया? ओ भैया, रस वाले भैया. हाँ बोलो भाई, क्या चाहिए? उसका रस होना क्या? उसका? उसका किसका? उसका नहीं होना हमको, उसाचा रस पाहिजे. हाँ तो वही तो बोल रहा है ना मैं, उसका ही तो रस बोल रहा है मैं। उसका रस होना ना आपको? नहीं नहीं, नहीं होना हमको, जा रहे हैं हम, हमको उसका किसका रस नहीं होना, हमको उसाचा रस पाहिजे. हाँ भैया, बनाओ बनाओ, उसका ही रस बनाओ, उसका ही रस होना हमको. हाँ वही तो बोल रहा है भाई मैं, कि उसका रस होना ना, तो उसी तो है हमारे पास, तो उसका ही रस बोलेंगे ना। ये भाई तो कुछ भी बोल रहे पा। नहीं नहीं, उसको समझता नहीं वो हिंदी में जरा सा, तो उसका बोला तो उसको लगा कि उसका ही रस. तो ठीक है, बनाओ बनाओ, उसका रस बनाओ. वैशाली ताई, काय समजत नाही मला, सगळं समजते. तो उसका म्हणून राहिला, उसका. आता उसका म्हणजे किसका? मी तेच तर विचारलं त्याला, आपल्याला उसाचा रस पाहिजे. हे काही पेणार नाही मी, मला आवडत नाही असं काहीचं काही. आताच तर तुम्हाला मला काहीचाही रस चालते म्हणून, काही चालते म्हणून, मग पेना आता काहीचाही रस देऊ तो. उसका देऊ का त्याचा स्वतःचा बनव, काय करायला लागते, घे ना पिऊन. हाँ भाई बनाओ क्या फिर, उसका रस बनाओ क्या? हाँ हाँ, बनाओ बनाओ, उसका रस बनाओ. चलता, हमको उसका रस बहुत अच्छा लगता है, हमको उसका रस. भाई भी पागल ही दिखती है मेरे को, ऐसा लगता है कि कहाँ से आई है कहाँ से नहीं पता नहीं। इसको क्या हिंदी समझ में नहीं आती होंगी क्या, कि उसका रस किसको बोलते हैं, तो
किसी को गन्ने का नहीं चलता, किसी को उसका नहीं चलता, फिर काय का रस बनाऊं मैं? और पीते तो है, शान से पीते हैं लोग। ये तो शायद मराठी में बात कर रही, मुझे मराठी समझ में आती नहीं और इसको हिंदी समझ में आती नहीं। क्या करें हम? अच्छा हो गया कि वो बाई है ही बीच में, बेचारी, वो तो भी अच्छी है, तो उसने बोल दिया कि नहीं नहीं बनाओ, उसका रस बनाओ। चलो मैं अभी इनको उसका रस देता हूँ। बस ना आता इथं जराशी. चल ना तिथं बसून आता पलंगावर खालीच आहे तर. बसू जरासं. आणते तो बनवून. चल ना आता. इथं का उभीच राहशील काय आता? पण काय बिचारे वैशाली ताई, काय म्हणतात आता ह्या लोकांना मराठीने बोलणं शिकाव काय? थोडं थोडं मराठी बोललं तर आपल्याला समजते. आता आपल्याला सगळ्यांनी हिंदी येणं असं आहेच काय? आता माझ्यासारखी नाही आहेत काही अर्धे अर्धे शब्द हिंदीचे. जाऊ दे ना हो, काय करावं लागते आपल्याला, एवढा विचार नको करू तू. चल बरं उसा जरास पे आणि घराकडे चल. एवढ्या गोष्टी आपल्याला नाही पाहिजे. चला. मला नीरबाई तोंडात धरते बाबा, मी काही बोलायला लागली का? मला कोणीच बोलू देत नाही. तो माणूस तोही तसाच. घरी थायच आहे, बाहेर लोक तसेच भेटते मला. भाऊ अद्रक गिद्रक टाकून राहिले त्याच्यात, लिंबू अद्रक. क्या बोला भाई? क्या बोल रहे हैं आप? अरे वो अदरक डाला क्या उसमें? अदरक नींबू वो नहीं डाला क्या? डाल दिया भाई, डाल दिया, सब डाल दिया। आप टेस्ट करके देखो, बार बार बोलेंगे कि यहाँ पे आना है राजू भैया के रसवंती पे, बहुत अच्छा बनाता हूँ मैं। भैया ये बताओ, वो आप तो हिंदी बोलते हो, फिर वो रसवंती का नाम मराठी में क्यों रखा आपने? वो ऊपर ये इस पे मंडप पे ऐसे क्यों लिखा फिर? कि मराठी में सब क्यों ऐसे लिखा, फिर हिंदी में क्यों नहीं लिखा? वो भाई कैसे है ना, कुछ लोग तुम्हारे जैसे भी आ जाते हैं ना यहाँ पे, तो उनके लिए ये मराठी में लिखना पड़ा हमको। नहीं तो फिर क्या होता है, किसी किसी को हिंदी समझ में आती नहीं, और कोई कोई लोग बहुत होशियार रहते हैं। तो आप भी मराठी सीख लो ना फिर। मराठी में क्यों नहीं बात करते? मराठी इधर रहते हो, मराठी लोग हैं इधर, तो मराठी में बात करना चाहिए, फिर सीख लो ना आप। वो हमको बोलने में दिक्कत आती है ना भाई, थोड़ा थोड़ा समझ में आता है, तो हम कैसे साल में आते हैं इधर, तो फिर थोड़ा तकलीफ जाता है ना बोलने में। अभी सीखेंगे ना धीरे धीरे। चलता है भैया, आपको जो अच्छा लगे वो बोलो। लो फिर उसका रस पी लो। अच्छा बना ना भाई, बताना फिर अच्छा बना के नहीं बना तो। हाँ भाऊ, बहुत अच्छा बना. वैशाली ताई, खरंच रस चांगला बनला पण नाही का? हो, पिऊन घे ना. चांगला लागून राहिला. आपण इकडे बसला ह्या कुकडे पाहिजे हो बाई दुकानवाला. आणि असं जर गिराईक कुठून चाललं गेलं तर मग काय करा? मग म्हणून बापा चाललं गेलं म्हणून सगळे काही गिराईक सारखेच येते काही दुकानात. नाही हो, कोणी नसते त्यात बिना पैसे दिल्याचं. असे लोक असते काय का बिना पैसे दिल्याचे चालले जाईल? कोणी पण खाल्लं पिल्लं तर पैसे देते, असे थोडी जात असते काही. नाही वैशाली ताई, असं गिसं नाही, असं नका समजू. सगळे काही लोक इमानदारच नसते का पैसे देऊनच जाईन म्हणून. एखाद्याला काय आहे ठेवून दिला इथं गिलास आणि चालला गेला तर मग कुठं पण विचारत हो. आपण आता चल आपल्यासारखे आहेत आपण तर देतोच, पण बाकीचे नाही हो. काही खाल्लं पिल्लं म्हणजे पैसे देऊन द्या लागते. असं काय किती पुरणार आहे का आपल्याला? कोणाचे 10-20 रुपये जर खाल्ले आपण, बिचारे ते उन्हात अनात बसते इथं दिवसभर आपले टुकू वाट पाहते गिराईकाची, आता येईन मग येईन, आणि मग काय त्याचे 10-20 रुपये खाणं आपल्याला शोभन काय? आपलं नाही, आपण नाही खात, पण जसं लोकांची गोष्ट सांगतो, कोणाच असं नाही केलं पाहिजे बाबा कोणासोबत. वैशाली ताई, तुमचंच बोलणं पटते त्याने. तुम्ही आता त्याला आवाज द्या, किती रुपये झाले ते विचारा त्याला, पैसे देऊन देऊ आणि निघून जाऊ. भैया भैया. हाँ भाई बोलो, हो गया? कैसा लगा रस? आना भाई, बार बार आना अपने रसवंती पे रस पीने के लिए। हाँ अच्छा बनाता हूँ मैं, बहुत अच्छा बनाता हूँ। आते जाना। हमको निकलने मिलता नहीं भैया घर के बाहर. हम तो घरातच राहतो आम्ही. तसं आम्हाला निघताच येत नाही बाहेर घराच्या. कोणी निघू नाही देत आम्हाला घरातून बाहेर. राहू दे मोहिनी, राहू दे, बोलू नको आता समोर काही. रख दो ना भाई, गिलास रख दो ना नीचे, वो आएंगे ना छोटू, हमारा छोटू आता है, वो धो लेता, फिर ये बर्तन वर्तन सब धो लेता है। रख दो नीचे आप। कितने रुपए हो गए भैया अपने रस के? रस के 40 रुपए हुए भाई, 2 ग्लास के, तुम्हारे दोनों के 40 रुपए हो गए। और होना क्या? और होना तो बता दो, अब भी बना के देता मैं ताजा ताजा, और बिना बर्फ का जैसा होना वैसा रस मिलता है अपने पास। कभी भी आएंगे ना तो आना, अपना भाई समझ के आ जाना अपने रसवंती पे, कभी भी मैं रस पिलाने को तैयार हूँ आपको। आप दोनों बहनें हो क्या सभी? नहीं, हम बहने नहीं है, जावा है हम, जावा. जावा मतलब क्या होता है? ये जावा नहीं समझता मुझे। भैया वो जावा मतलब होता है जेठानी देवरानी, वो है हम दोनों. मैं जेठानी, ये मेरी देवरानी है. ऐसे दोनों का रिश्ता है हमारा. अच्छा अच्छा, उसको बोलते हैं क्या जावा जावा? अच्छा ठीक है। चलो भाई मिलेंगे फिर, हाँ बाद में आना। हाँ आएंगे हम, आएंगे, जरूर आएंगे. चला ना वैशाली ताई, आता काय बसतो म्हणता इथं? आराम करायचा विचार आहे का? चला आता घर जवळ करून आता पटपट याटो भेटून गेला पाहिजे ना आपल्याला. नाही बसतो काय नाही, चल ना. अरे बोलो विजू भाऊ, कब आए? ड्यूटी पर हो क्या? नहीं ड्यूटी पर नहीं हूँ, आज घर पे ही हूँ, छुट्टी है ना आज, तो आज घर पे था मैं। हाँ वैशाली ताई, ह्या तर थोडं विजू भाऊ आपलं याच्यावर याच्या ऑफिस मध्ये आहे ना, राजेशजीच्या ऑफिस मध्ये आहे ना, ह्या तर इकडे आला व, आणि ते तर मीटिंगला गेले. मग सगळेलेच बोलावलं म्हणते ना मीटिंगला, मग ह्या कसा नाही गेले? ह्या तर इथंच आहे. मी इकडे आहे म्हटलं मोहिनी, समोर एकटेच बोलून राहिली, वैशाली ताई करून राहिली. वैशाली ताई आहे ना रस्त्याला आल्या म्हणून, ह्या राजेशजीच्या ऑफिस मध्ये आहे ड्युटीवर. याला मी 1-2दा पाहिलंय त्याच्यासोबत, त्याला घ्यायला येत असते याच्या गाडीवर ते जाते, लय वेळा जाते. आता कधी याच्या गाडीवर यायला नेते. मग तुम्ही सांगा
मग ह्या तर इकडे आहे आणि हे मीटिंगला गेले म्हणते. मग काय खरं आहे आणि काय खोटं आहे मला तर काही समजून नाही राहिलं. विचारू काय गेले असं विचारून काय गड्या मग बोल त्याच्यासोबत. आवाज दे त्याला इकडे. रसवाल्याच्या समोर नको बडबड करू. इकडे आवाज दे त्याला. हाँ भैया एक रस बना दो मुझे. हाँ मुझे ना ऐसे गर्मी लग रही बहुत, तो एक एक गिलास रस बना दो. हाँ बैठो बैठो बैठो, आप बनाता मैं अभी. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते मला. असं वाटत आहे की कुठेतरी पाहिलं आहे मी तुम्हाला. हो भाऊजी तुम्ही आमच्या घरी येत असता ना. राजेशजीची घरवाली आहे ना मी. तुम्ही येत असता ना त्याला ऑफिसला घेऊन जाता गाडीवर. ते येत असता तुम्ही. अच्छा अच्छा, बरोबर आहे. राजेशच्या घरवाली आहे तुम्ही, वहिनी आहे राजेशच्या घरच्या. बरोबर आहे. मी एक दोनदा पाहिलं तुम्हाला, पण एवढं मी लेडीजवर एवढं लक्ष देत नाही बारकाईनं. त्याच्यामुळं माझ्या काही लक्षात येऊन नव्हतं राहिलं. पण आता आलं, आता स्पष्ट लक्षात आलंय. आलं ना लक्षात. रस्त्याला आले वाटते नाही. एकटेच आले. घरवाल्या बैल नाही आणलं. नाही नाही, घरवाली बाई कुठे आहे आपल्याजवळ. लग्नच तर व्हायचं आहे बाई. वहिनी आपलं लग्नच व्हायचं आहे. आता पाहून राहिलो बा पोरी. भेटली गिटली एखादी चांगली. आपल्याला चांगली पोरगी पाहिजे बा, घरगुती अशी. एकदम हायफाय याच्यातली नाही पाहिजे. बस नॉर्मल याच्यातली पोरगी पाहिजे. पाहून राहिलो आता. एखादी भेटली तर करून टाकू म्हटलं यंदा. काय म्हणते मग राजेश भाऊ? हा, आज तर मस्त सुट्टीच मारली असन. मग एकट्या झाले तुम्ही फिरायले? काय म्हणते, मस्त दोघं जण फिरायला लागत होतं. काही म्हणत नाही तसे. नाही आज सुट्टी आहे का नाही. आज मी घरीच होतो, तोही घरीच होता, सगळे घरीच होते. तर म्हटलं आता चला रसच पिऊन या. हे मला जवळ पडते की नाही. आपलं घर इथंच आहे वहिनी. या ना कधीतरी. आई बाबा मी आम्ही तिघच जण राहतो. इथं फ्लॅट आहे आपलं. हे बाजूनच आहे आपलं. या तुम्ही. मी तुम्हाला लागन तर पत्ताही देईन. या राजेशला घेऊन या. ताई कोण आहे सोबत? ताईला पण घेऊन या. हा जाऊ आहे ना. मोठा जाऊ आहे. मोठ्या दादाच्या घरवाल्या आहे त्या. अच्छा अच्छा, बरं बरं. सगळी फॅमिली या आपल्या घरी एक दिवस. चांगलं पटते तसं राजेशशी. पण आता तो एवढ्यात माझ्याशी कमी बोलून राहिला. स्वप्नील आहे की स्वप्नील. स्वप्नील सोबत जरा जास्त चालू आहे. तर स्वप्नीलच्या थोडं दूर राहायला सांगा बा. आता मी तर सांगतो पण ऐकत नाही ना. त्याच्यामुळं म्हणून आज कसं, आज म्हटलं माझं थोडंसं काम होतं, तर मी ते पूर्ण करून टाकलं आणि मग फिरायला निघालो बाहेर आता यावेळेस. हा भाऊजी ठीक आहे ना येईन ना. आज राजेशनं आरामच करायचं ठरवलं वाटते घरी, आहे ना. तुम्हाला एकट्यानेच पाठवून दिलं दोघी जावाईले. आणि आरामच करायचं ठरवलं वाटते घरी बिलकुल. हो 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 बरोबर आहे तुमचं. घ्या ना बहिणी, रस घ्या ना. रस घ्या रस. मी 3 ग्लास बनायला सांगतो. नाही भाऊजी आताच रस पेलो आम्ही. रस पेलो आणि असं निघूनच राहिलो होतो तर तुम्ही दिसले. तर मी म्हटलं हे ओळखीचे दिसून राहिले गड्या विजू भाऊजी होय म्हटलं हे. तर तुम्हीच बोलले स्वतःहून. आणि मला असं वाटे बोलावं म्हणून. पण मी म्हटलं गड्या कसं बोलावं होय की नाही होय म्हटलं. नाही नाही, ओळखीचं दिसलं तर बोलून घ्या लागते. कसं असते वहिनी, कधी कधी आपल्याला ओळख माहीतच नसते, कधी कधी असूनही समजत नाही. म्हणून बोलून घ्या लागते, विचारपूस करून घ्या. नाही म्हटलं तर नाही म्हटलं. पाहिजे मग राजेशभर लक्ष द्यायचं थोडंसं. थोडंसं कसं आहे, आपण म्हणू नाही शकत बा, काही बोलू नाही शकत. ते थोडंसं स्वप्नीलचं काम बिघडलं आहे की नाही, त्याच्यानं म्हणतो, बाकी काही नाही. सगळेचं काम नाही बिघडायला पाहिजे एका माणसाच्या यानं. आता मी तर सांगतो बा राजेशला समजून, पण आपलं ऐकत नाही कोणी. बॉसही भल्ला चिडते त्याच्यावर. बॉसचे कामं अधुरे ठेवते तो. अधामधातून सुट्ट्या मारते. बिलकुल येतच नाही. एवढा घरी राहते तो एकदमच. ठीक आहे भाऊजी मग येतो आम्ही. काय आम्हाला उशीर होऊन राहिला. बँकेत आलो होतो आम्ही. आता पहिले सांगून नाही आलो ना. तर येतो म्हटलं मग जातो घरी. वाट पाहत असं ना आमची घरी आता सगळे. बरं बरं वहिनी, ठीक आहे ठीक आहे. या मग. सांग जा राजेशले विजू भेटला होता म्हणून. हो हो नक्की 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 सांगतो. तुमची मीटिंग होती वाटते ना. बॉसच्या घरी मीटिंग आहे असं समजलं होतं बा. नाही, मीटिंग गिटिंग नव्हती. मी तर रोजच ऑफिसला जातो. आणि बॉस तर माझ्याशी चांगलं संबंध आहे बॉसचे. तर बॉसनं मला तर काही सांगितलंच नाही. राजेश तर काल ऑफिसला आलाच नव्हता. तर त्याला कसं माहित आज मीटिंग आहे का काय आहे म्हणून. काल आला नव्हता तो ऑफिसले. कुठं फिरायला गेले होते का तुम्ही म्हणे बा असं. ऑफिसमधून सुट्टी काढली होती. फॅमिलीला कुठंतरी घेऊन जायची प्लॅनिंग आहे म्हणे. असं काहीतरी म्हटलं होतं. हा हो थोडंसं बाहेर गेलो होतो आम्ही. ठीक आहे मग भाऊजी येतो मग आम्ही. हो वहिनी या मग. भैया लाओ जल्दी जल्दी बनाओ ना. तुम क्या बातें सुन रहे हो हमारी. लाओ गिलास लाओ भर के. हाँ जी हाँ, ला रहा. भैया क्यों, वो औरत का आदमी अच्छा नहीं है क्या? नहीं, अच्छा अच्छा आदमी
वो जरा सा संगत की वजह से हो जाता है बिगड़ना, चालू रहता है किसी का बिगड़ना सुधरना, चालू तो रहता ही है। हाँ वो तो बराबर है, मैं भी बिगड़ गया था पिछले साल। अच्छा, अब तुम्हारी स्टोरी मत सुनाने लग जाना, अभी रस दो और जाने दो, मुझे बहुत काम है। मोहिनी मोहिनी थांब ना. बापा केवढी गडबड निघाली होती तू. हा तुझ्या बरोबर मलाही आणलं तसंच. धड याटो नाही केला काही नाही. जायच्या वेळेस आपल्याला याटो लागला. याच्या वेळेस बापा बापा केवढा राग आला तुले. तन तन आली तिथून चालत बिलकुल. हा त्याचा राग काय स्वतःच्या सेहतवर काढतं काय आता. नाही वैशाली ताई, त्या माणसाची अशी हिंमतच कशी झाली असं काही करायची माझ्यासोबत. शरम नाही वाटत का त्याला जरासं. मला सांगते, मला काय सांगून गेले ते ऑफिस मध्ये बॉसची मीटिंग आहे घरी, बॉसच्या घरी मीटिंग आहे असं सांगून गेले. हा आणि आता पहा बरं, तुमच्या समोर बोलला ना तो. मी एकटी असती तर गोष्ट अलग होती का, खोटी बोलली असन बा. पण आता मी खोटी बोलून राहिली काय सांगा बरं. काय बाई वा काय बाई, कायची चुलबुल चुलबुल चालू आहे तुमची. कायची नाही आता बाई. हे बँकेत गेलो होतो कनी, तर तो साहेब भल्ला पटर पटर करे. तर त्याची वेळ गोष्ट भल्ला बडबड बडबड करून राहिला होता. त्याला मग चांगली सबक शिकवली. पैसे दे म्हटलं चुपचाप. दिले मग, भेटले मग पैसे. हा भेटले ना. भेटले नाही तर काय तर सोडतो काय आम्ही पैसे. पैसे गिशे नाही सोडत आम्ही. मही काढून आणले, मोहिनीचे काढून आणले, मग दोघीचे काढून घेऊन आलो आम्ही आता. बरं केली हो, बरं केली. पैसे घेऊन या लागते. पैसे ठेवा नाही लागत त्या खात्यात. कधी त्याच्यातले गायब होऊन सांगता नाही येत. अन कोणाचे फोन म्हणून आले की नाही ते न्यूजवर सांगते. बरोबर पाच जा. नाही तर मग बस कोणाला काही देऊन द्या. ओटीपी का ढोटीपी काय म्हणते त्याला तर ते. अन काय नंबर हे देत नका जाऊ बापा कोणाले. नाही नाही आता बाई, आम्ही काही कोणाला काही देतच नसतो. तिले काय झालं हे तर मोठी काय म्हणते तनख्यानं गेली. हा पैशाचं लय घमंडाला वाटते तिला. लय पैसे जमा झाले वाटते तिच्याजवळ नाही. हा पैशाचा ताण दाखवून राहिली वाटते मले. म्या कधी पाहिले नाही ना पैसे, म्हणून दाखवत असन. लय पैसे भेटले बापा मले. किती भेटून राहिले असे महिन्याचे 1500 रुपये. आपल्याजवळ एवढे पैसे राहते तरी आपल्याला घमंड येत नाही. नाही नाही आता बाई, घमंड गिमंड नाही आलं तिला. घमंड कायचं येईन 3 पैशाचं. घमंड नाही आहे ते. तिचं की नाही येता येता पोट दुखायला लागलं होतं. तर तिला म्हटलं चल म्हटलं आपण याटो पाहू. आता तेवढ्याला काही झालं काय, तर तिला जरासा तणखा आला. तिला वाटलं काय याटोत नेऊनच नाही राहिला, पैदलच चाल म्हणते काय. म्हणून ते तन पैदल आली ना, मला पैदल आणलं तिनं. सांग माय केवढी उपट आहे हे. हा एवढंसं बोललं तर एवढा तणखा आला. नाही तर नाही एवढी बोल खाते. सारखा बोलताच बोलते तरी काय म्हणते जरासा अंगावरचा माशी नाही आला तिच्या. आणि आता काय म्हणते ती एवढा राग आला तिने. येऊन जाते आता बाई एखाद्या डाव राग होतो. काही सांगता येते काय, सांगून येते काय तो तसाच येते. हो हे बरोबर आहे. जाय जरा बरं आराम कर आता. मी जातो बापा, सारी कंबर सारखी करतो. कंबर बसू बसू दुखवून राहिली. मी तुमची वाट पाहत अशी टक लावून बसली इथं. मी म्हटलं आता येतील मग येतील. हा दरवाजा उघडा टाकून झोपून जाऊ काय बाबा खोलीत जाऊन. कोण ना कोणी पाहिजे जरा इथं समोर. तुझे सासरे शिवून जाते कधी. हा मग म्हणते झोपल्याच आहे का म्हणते तुम्ही. त्याला तर झोपलं बिलकुल पसंत नाहीये. दुपारचे तिपारचे झोपता म्हणते अशा म्हणते. बोलतेत ना मग. जून घ्या ना मग, जून घ्या ना. स्वयंपाक करून गेला ना, जेवल्या नाही. जून घ्या जरा. जेवतो ना आता बाई. तिच्या खोलीत जातो पहिले. तिला विचारतो जरासं बरं नसेल लागत तर. आणि ते ना मी आम्ही सोबतच जेवून घेतो मग. बरं बरं करा मग जेवण. मी जातो आता खोलीत. काय कोणी आलं गेलं तर सांगतो खोलीत आहे म्हणून. हा आता बाई ठीक आहे. चाल जराशी खोलीत जातो आणि शाळेला फोन लावून पाहतो बाबा. 4-5 दिवस झाले तिचा एक फोन नाही आला मला. काही असं झालं काही तसं झालं. जराशी तिच्या घरच्या गोष्टी ऐकतो तर तेवढीच मनाला तसल्ली भेटते. हा सासू कशी वागते काय वागते. काय करा माय, पोरीचंही मोठं नशीब खराब निघालं. हे पाय सुनायले किती साजरं नशीब भेटलं का मायासारखी सासू भेटली. हा समजून घेतो हर गोष्टीले. जाता तर जा बापा, करा तर करा. हा असं काम आहे. आणि ते तिची सासू भेटली बापा, मोठी अज्जात भेटली. काय करावं आता, माझ्या पोरीचं मोठं खराब झालं बापा. पहिले पाहायच्या वेळेस असं वाटलं होतं का बल्ली साजरी आहे. पोरीसारखं ठेवण म्हणे माझ्या पोरीले. हा पोरीसारखी ठेवते ते. कोणती सासू पोरीसारखी ठेवते व सुनीले. आपल्यासारखे आहे काय साऱ्या बाई जगात, आपल्यासारख्या नाही आहे. चल जराशी आराम करतो. फोनही लावणं होते आणि बोलणं होते तिले. मोहिनी टेन्शन नको घेऊ जास्त. काय हे माणसाचं काही खरं नसते. टेन्शन घेऊ नको तू. काय जसं होईल तसं होईल. पाहिला जाईल काले मी आहे ना त्या मागं. आणि त्या भाऊजीला येऊ दे. त्या भाऊजीला ते राजेशजीला सारखंच करायला लावतो. कसे ते लय नखरे करते कनी. भाऊ गावात नसला काच करते असे. भाऊ असला का बरोबर लाईनशीर राहते म्हटलं. नाही हो वैशाली ताई, मी काय टेन्शन घेतो. आता मी टेन्शनही घेत नाही. आणि आता मी त्या माणसाला विचारपूसही काही करत नाही. बस मी इथं काय म्हणते, आता उद्या बॅग उचलतो आणि संधी जातो 2-4 दिवसासाठी गावाला. येतच नाही तिकडून सप्पा. आणि करा ना तुमच्या मनानं काय करायचं आणि काय नाही तर. हा जेव्हा त्याला मग आठवण येईल आणि मला फोन लावून ना बोलन विचारपूस करन तेव्हाच मी बोलन त्याच्यासोबत. आणि तिकडूनही आला मी बोलत नाही त्या माणसासोबत. शब्दही बोलत नाही. मस्त राहतो आणि मस्त खातो. त्याच्या काही भरोशावर आहे का मी. आणि मी जो माझ्या बिझनेसचं म्हटलं होतं ना, आता माझा बिझनेस हे चालू करतो मी. आता मला काय आहे, लोनसाठी हे करून देतो. एक अर्ज टाकून देतो. लोन भेटूनच जाते मला. लोन भेटले मामाजी आहे ना मला सपोर्टले. बस मामाजीच्याच नावानं बिझनेस करतो. आणि बस जाऊन बसत जाईन दुकानात आणि मस्त दुकान चालवतो. काले यायचं कोण टेन्शन घेत बसते. मी घेतच नाही. टेन्शन नाही घेत ना, टेन्शन नाही घेत. मस्त राहतो. काही हे नाही, गमत नाही करत. हा असं पाहिजे बा. कर बिझनेस कर चालू. तुला काही अडी अडचण आली तर मी आहेच तुला सपोर्ट करायला. टेन्शन नको घेऊ तू. वैशाली ताई मी काय म्हणतो,
असं करा ना, आपण दोघी मिळून जर केला बिझनेस तर मला कधी एवढा हिशोब टिशोब येत नाही. हा, तुम्ही ह्या शिकल्या मग तर कसं आहे, तुम्ही शिकले ह्या, आणि मेन म्हणजे ना तुमचा प्रामाणिकपणा मला लयच आवडते. म्हणून म्हणतो आपण दोघी मिळून जर केलंय तर काय होते, अर्ध प्रॉफिट तुम्ही घ्या, अर्ध प्रॉफिट मी घेतो, आणि लोनही आपण दोघी मिळून फेडून टाकू. जमणार नाही काय? आता पाय बाई मोहिनी, आता तुला खरं खरं सांगतो मी, पाय करायला काही हरकत नाही आहे, माझी बी इच्छा आहे करायला, असं काही नाही. पण कसं आहे, बिझनेस ना एकाचाच असला तो पुरते. कसं आहे, चांगल्या नात्यात कणी बेकारी येते. हा, अन मन खराब होते, अन चांगले नाते खराब होते. कसं आहे, आपलं बहिणी बहिणीसारखं नातं आहे, ते खराब नाही झालं पाहिजे असं मला वाटते बाई. थोड्याशा पैशासाठी नाते खराब होते, मग म्हणून तो व्यवहार केलेला नाही पुरला. त्याच्यापेक्षा नाहीच केलं ते पुरते, पण असं करून आपसात करणं नाही पुरत हो बाई. मी तुला सरळच सांगतो, मी सरळ मताचीच आहे. आणि त्या भाऊजीला जर म्हणन ना, ते म्हणन मला तुला कोण्या गोष्टीची कमी होती म्हणून का तू बिझनेसच्या मागं लागली. हा, आता 3 डिलिव्हरीच्या टाइमात तिकडे जाशील का इथं बिझनेस करशील, काय करशील नका तुम्ही म्हणून. आणि तूही सध्या नको करू. सगळं झालं मग लेकरूही लहान राहिलं, आता बाई पाहिजे मग लागन तर जात जायचं, थोडा वेळ मी पाहून घेत जाईल, जाऊन बसत जायचं लागन तर दुकानात. खरंच काय वैशाली ते असं करू काय मग? पण मला लोनसाठी तर जातच टाका लागन नाही काय? 4-5 महिने लागतेच लोन सँक्शन व्हायला, आणि मग लोन झाल्यावर मग माल आणणं हे ते दुकान बसवणं सगळं करायला मग तेवढे दिवस लागतेच ना. तसं करतो मग मी, आता फक्त करून घेतो, फॉर्म गिर्म टाकून देतो, लागून जर आला तर मग टाकून देईन मी लोनसाठी. हो, जमते जमते. फक्त आता भांडू नको, झगडू नको, टेन्शन स्वतःचं काही वाढून घेऊ नको. मस्त काय स्वस्त राह, टेन्शन घेऊ नको बिलकुल आहे काय. चल मग मी जातो आता, कर घंटाभर आराम. जेवलो नाही आपण, चाल ना जेवून घेऊ ना जरासं दोघी जणी, थोडं थोडं जेवून घेऊ जेवढं दगलं तेवढं. वा वा वैशाली ताई, जीव काऊन नाही आपण, चला मस्त दोघी जणी जीव आपण, जेवण करू आणि मग आराम करू. आणि मी कधी तुमच्याच खोलीत झोपतो वैशाली ताई आजपासून. मी ह्या खोलीत झोपत नाही आजपासून, तिकडे येतो तुम्ही तुमच्या खोलीत. नाहीतरी भाऊजी आहेच नाही, एकटाच राहता तुम्ही. आणि मला कारण ह्या माणसासोबत बोलायचंच नाही आजपासून, बोलणारच नाही तर मग कायले, एका ठिकाणी राहिल्यावर बोला लागणच. त्याच्यापेक्षा तुमच्या खोलीतच येतो ना मी. चाल, तू ये म्हणाय ना तर चाल, मी काही म्हणत नाही बापा. मी येई म्हणत नाही, मी येऊ नकोय म्हणत नाही. तू इच्छा असेल तर येऊ शकतं. हा, येतोच मी. चला मग जेवण करून घेऊ आपण पहिले. पहा मग असे आहे राजेशजी, तुम्हाला वाटत असेल का माणूस चांगला आहे, बायकोच बोलत राहते. मी बोलत राहतो म्हणून एवढा आहे तो माणूस, बोलली नाही ना तर काय मी केवढा रेंत. जाऊ दे, जे झालं ते झालं, चांगल्यासाठीच होते म्हणते. चला मग पाहू आपण आता उद्याच्या व्हिडिओत, बाकी नाही का. तोपर्यंत आता मोहिनीला रजा द्या, आणि आपलं मोहिनीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोहिनीचं दुसरं चॅनल माहिती आहे तुम्हाला, विदर्भाची चुगली, त्याला पण आपल्या बहीण भाऊ सगळेजण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हाईप द्यायला बिलकुल विसरू नका. हाईप देत जा बरं. भेटू मग आता आपण उद्या, बाकीचं पाहू आता उद्याच्या व्हिडिओत.